दरम्यान प्रत्येकाने किती जागा लढवल्या आणि किती मिळवल्या आपण बघूया। 148 जागा भाजपनं लढवल्या आणि त्यातल्या 102 त्यांनी जिंकलेल्या आहेत, तर 132 जागा काँग्रेसनं लढवल्या आणि 16 जागांवर त्यांचा विजय झाला। दरम्यान आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी 148 जागा लढवल्या आणि 132 म्हणजे भाजपनं जिंकलेल्या आहेत आणि काँग्रेसने 102 लढवल्या आणि 16 जागा जिंकल्या। तर एकनाथ शिंदेनी 85 जागा लढवल्या आणि त्यातल्या 57 जागांवर त्यांना विजय मिळाला। उद्धव ठाकरेंनी 96 जागा लढवलेल्या आहेत आणि फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे उद्धव ठाकरेंना। तर अजित पवारांनी 56 जागा लढवल्या, त्यातल्या 41 जिंकण्यात त्यांना यश आलं। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं 86 जागा लढवल्या आणि अवघ्या 10 जागा जिंकता आलेल्या आहेत। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलं नेमक्या कोणी किती जागा लढवल्या आणि किती मिळवल्या आणि अर्थातच या जागांच्या गणिताकडे बघता महायुतीला प्रचंड मोठा असा विजय मिळाल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की ह्यावरच आता ही सगळी गणित तपासून बघितली असता नेमकं मुख्यमंत्री पदाचा दावेदार सध्या तरी बघितलं तर भाजपचं दिसतंय, मात्र भाजप नेतृत्वाच्या मनात काय आहे हे बघावं लागणार आहे। भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व काही वेगळा निर्णय घेतो का हे बघावं लागणार आहे। कोणत्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त आहे आपण बघतोय। एकनाथ शिंदेनी 81 जागा लढवल्या आणि 55 जिंकलेल्या आहेत, म्हणजे 67.90% इतका स्ट्राईक रेट आहे एकनाथ शिंदेचा। आणि उद्धव ठाकरेंनी 94 जागा लढवल्या, 21 जागांवर विजय मिळवलाय, 22.34% स्ट्राईक रेट। हा स्ट्राईक रेटचा मुद्दा लोकसभेला देखील गाजलेला होता, विधानसभेत तर आपण स्पष्टपणे बघू शकतोय स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेचा जास्त आहे।